तिसऱ्या वर्षी पण नाशिकला लागला कलंक, भ्रष्टाचाराचा उद्रेक। गतवर्षी वर्षभरात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची संख्या यंदा नाशिकने 9 महिन्यातच ओलांडली। नाशिक सलग तिसऱ्या वर्षी आघाडीवर राहिला आहे। मात्र हे प्रकरण भूषणावं नाही तर मान खाली जावी असे आहे, कारण लाच घेण्याच्या प्रकरणात नाशिकचे विविध शासकीय अधिकारी पुन्हा एकदा राज्यात आघाडीवर राहिले। मावळत्या वर्षात नाशिकने कोणत्या क्षेत्रात काय कामगिरी केली याचा आढावा घेतला जात आहे। यामध्ये सलग तिसऱ्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करून आघाडी घेतली आहे। यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी उघडपणे लाच मागितली। यात फार मोठ्या जणांनी एसीपी कडे तक्रार करण्याचे धाडस केले। तेवढ्याच प्रकरणांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक सापळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक विभागात यशस्वी केले। यामध्ये 49 सापळ्यांमध्ये 219 लाचखोरांना पकडण्यात आलं। त्यांच्याकडून 57 लाखांची रोकड जमा करण्यात आली। त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई सुरू आहे। शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महानगरपालिकांनाही मागे टाकलं आहे। विशेष म्हणजे वर्ग 1 चे 17 अधिकारी आणि वर्ग 2 चे 19 अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले। यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले ते पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस मदन गर्गे व सहाय्यक संचालक आरती आळे यांनी 1.5 लाखांची लाच स्वीकारली हे प्रकरण आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांना सापळ्यात अटक करण्यात आली। विशेष म्हणजे मावळत्या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे जवळपास 4 महिने आचारसंहिता होती। या कालावधीत शासकीय विभागांना कामाच्या मर्यादा येतात, त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामालाही 3 ते 4 महिने विराम होता। गेल्या वर्षी एवढीच प्रकरणे घडल्याने भ्रष्टाचारात आघाडी घेतलेल्या नाशिकची मान शरमेने खाली गेली असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही। शासकीय कार्यालय आणि तेथील कामकाजाबाबत सामान्यांना अतिशय मनस्ताप व्हावा असे अनुभव वाट्यास येतात। त्याचा सर्वाधिक जास्त सर्वसामान्य नागरिकांना होतो। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात ही कारवाई झाली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।